बिग बॉस मराठी 5चा विजेता आणि सोशल मीडियावरचा गुलीगत स्टार सूरज चव्हाण सध्या त्याच्या नव्या घरामुळे चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या शब्दानंतर सूरजचे बारामती तालुक्यातील मोढवे गावात एक आलिशान स्वप्नातील घर उभं राहिलंय. लग्नाच्या काही दिवस आधी सूरज या घरात राहायला आला. आता तो आणि त्याची पत्नी संजना यांचा या नव्या घरात संसार सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून सूरजच्या या घराबद्दल चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी सूरजला घर बांधून देणार असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर वर्षभरातच त्याचं हे आलिशान घर उभं पाहिलंय. पत्र्याच्या घरात राहणारा सूरज आता 2 मजली आलिशान बंगल्यात राहणार आहे. घरात मॉड्युलर किचन, हाय सिलिंग आणि आकर्षक लाइटिंग करण्यात आली आहे. सूरजच्या या नव्या घराचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते त्याच्या घराच्या नेमप्लेटनं. सूरज चव्हाणचं हे नवीन घर म्हणजे आलिशान बंगलाच आहे. या बंगल्यातली प्रत्येक गोष्ट ही चर्चेचा विषय ठरली होती. या बंगल्यातलं इंटिरियर, किचन सेटवर्क, फर्निचर सगळंच काही सोशल मीडियावर व्हायरल झालंय. आता या घराच्या बाहेर असलेली नेमप्लेट चर्चेत आली आहे. सूरजनं त्याच्या या स्वप्नातल्या घराला आई अप्पांची पुण्याई असं समर्पक असं नाव दिलंय. लहानपणीच आई वडील गमावलेल्या सूरजनं त्याच्या आई वडिलांना या नेमप्लेटच्या माध्यमातून आयुष्यभर आठवणीत ठेवलंय. तसंच बंगल्याच्या बाहेर आणखी एक नेमप्लेट आहे. त्यावर श्री सूरज चव्हाण आणि सौ संजना चव्हाण अशी नावं आहेत. दरम्यान बिग बॉसच्या घरात असतानाच सूरजनं आपली इच्छा व्यक्त केली होती की जर त्याचं हक्काचं घर झालं तर तो त्याचं नाव बिग बॉस ठेवेल. ज्या शोमुळे त्याला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळाली आणि ज्या शोनं त्याचं आयुष्य बदललं.